आफ्टरनून न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बघूयात एक फुल टू चटपटीत बातमी. आम्ही तुमच्यासाठी खट्याळकी नावाचा हा नवा टाइमपास सुरू केलाय. थोरा मोठ्यांच्या जरा टोप्या उडवाव्या, गुदगुल्या कराव्या, एवढाच आमचा उद्देश. फार सिरियसली घेऊ नका बरं ही खट्याळकी. महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची जाण असलेले आणि सगळ्या प्रश्नांवरचे रामबाण उपाय जाणणारे एकमेव नेते म्हणजे शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, शेतकऱ्यांचे कैवारी, कृषी मंत्री आणि मराठ्यांचा जाणता राजा. आले पवारांच्या मनात तिथं कुणाचं काही चाले ना असं म्हणतात. आपल्याला हवं ते मिळवण्याचं कसं पवार साहेबांकडे. मग वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवणं असो, नाहीतर डॉलर मियाना आसमान दाखवून बीसीसीआयचा कब्जा करणं असो, योग्य वेळी कोणता फासा फेकायचा आणि हुकमाचा एक्का कधी वापरायचा याचं टेक्निक शिकावं तर त्यांच्याकडूनच. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं आपल्या संतांनी सांगितलंय. परंतु त्या काळात पवारांचा जन्म झालेला नव्हता. जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ हे रावडी वचन यांना तंतोतंत फिट्ट बसतं ते आपले पवार साहेब. परंतु साहेबांचं एक स्वप्न मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाहीये. ते म्हणजे देशाचं पंतप्रधान पद भूषवण्याचं. मराठ्याविना देशाचा राष्ट्रगाडा गेल्या 66 वर्षांपासून दिल्लीत हाकला जातोय. याचं शल्य त्यांच्या उरी रुतून बसलंय. लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसं आपलं हे अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पवारांनी हिकमती सुरू केल्यात. एकीकडे काँग्रेस प्रणित युपी आघाडीत मंत्रीपद भूषवायचं आणि तिसऱ्या आघाडीच्या मेळाव्यात आपली जागा अडवायला प्रॉक्सी पाठवायचा. काँग्रेस सोबत लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा करायची आणि युपीए बाहेरच्या नेत्यांच्या उघडपणे भेटीगाठी घ्यायच्या, अशा परस्पर विरोधी कारवाया त्यांनी सुरू केल्यात. यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींसाठी पंतप्रधान पद सोडलं होतं, पण तसा सुसंस्कृतपणा दाखवण्याची गरज नाही असं बेधडक वक्तव्य पवारांनी परवा केलं. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. त्यांना सध्या पोपटाचा डोळाच फक्त दिसतोय. आणि नाहीतरी गेली 11 वर्ष राज्यसभेचाच माणूस देशाचा पंतप्रधान म्हणून राज्य करतोय ना. दैवेगौडांसारखा हंबल शेतकरी पंतप्रधान होतो, मग पवार साहेबांसारखा शेतकऱ्यांचा कैवारी पीएम झाला तर बिघडलं कुठं. झी 24 तास एक पाऊल पुढे.